कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय अरे पप्पी काय येडबिडी झाली का काय? या गत होती ती गपसनं झोपली ना ती. उठाल तिला उठवायची नाही, तिला शुद्धीवर आणायची गरज आहे. नाही नाही, तिला तिच्या घरी पाठवायची गरज आहे. हे तुम्हाला माहितीये का, तिने संध्याकाळी मामाला घरी बोलवलंय. कशाला? मला तर वाटतंय तिने बोलणी करायला बोलवलं असणार. काय बोलते? काय करायचं? खरंच पप्पीने आम्हाला काय बोलायचं? ए तुम्ही दोघी काय नाटकी करताय ग? तुमच्या दोघींमुळे झालंय सगळं. तुम्हीच तर तिला ओरिजिनल वहिनी म्हणून डोक्यावर चढवून ठेवली ना. मग घ्या आता आलं ना उलट भोगा. नाही नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. हा काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करू आपण. हा सुचवा चला. हे मला सुचलंय. काय अबे पहिल्यांदाच या घरात नसेल कसा का करता तुम्ही? हा त्याला मला तुझी लय आठवण येते. आम्हाला म्हणजे पप्पीला. पप्पीला तुझी लय आठवण येते मामा. मामा तिला इथं करमतच नाही मामा. सारखी पप्पा पप्पा करते. तुझ्या आठवणीत सारखी करायचे. काय ते? मामा म्हणजे तिला रडते म्हणायचंय. मामा पप्पीला इथून घेऊन जा, नाही तर ती आजारी पडल. पप्पी माझ्यासाठी रडली. बघितलं पोरीनं, माझी लेक माझ्यावर किती प्रेम करते ते. मी एक काम करतो, आत्ताच्या आत्ता मी पप्पीला घरी घेऊन जातो. डोळ्यात कशी तेल घालून तुझी वाट बघत होती. पप्पे चला जात आपल्याला घरी जायचंय. पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. काय नको सांगू, मला सगळं माहित आहे. अहो नाही माहिती तुम्हाला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. चल आपण आपल्या घरी जाऊया. मला लग्नाबद्दल बोलायचंय. लग्नाबद्दल? हो तुळशीमध्ये मामा तिला तिला तुळशीच्या लग्नाबद्दल म्हणायचंय. ती म्हणते तुळशीच्या लग्नानंतर मी परत येते. आणि फक्त तू नको येऊ पप्पी, तुम्ही दोघं पण या लग्नाला. पण नीट साडी वाडी नेसून टाकली. एकदम लग्नाला ये की साडी वाडी. मामा घे जा घेऊन जा. आता याच मला हकलतात म्हणल्यावर पप्पांना सांगून काही फायदा नाही. पण माझं प्रेम खरंय ते मला मिळणारच. मी सोडणार नाही माझ्या प्रेमाला, माझ्या सूर्याला. पप्पी तुळशीच्या लग्नाला यायचं. वहिनी गेलं बघ तुझं संकट दूर. तुम्हाला कसं माहित? अगं ते तुमच्या दोघींचं बोलणं मी ऐकलं. सॉरी बहिणी, आमच्यामुळे तुला उगाच पप्पीकडून नको नको ते ऐकायला लागले. पण नाही टेन्शन नव्हता. दादा फक्त तुझा आहे. बरं चला लागा आता कामाला. दादा यायची वेळ झाली. जा दादा तिथे चाल. अगं तिकडे वहिनी, तुझं दादावर प्रेम आहे हे तू दादाला कधी सांगणार आहे? माहित नाही ग. जास्त उशीर करू नका वहिनी प्लीज. नाही करणार. माझ्या मनातलं मी लवकरात लवकर त्याला सांगेन. म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारणच नसेल ना तुला ना मला. हा
काय करतोयस हे? यावर तर माझं नाव लिहिलंय. तुळजा, तू एका वर्षात निघून जाणार. तू डॅडींकडे जाशील का नाही मला नाही माहित, पण मी तुला जितकं ओळखतो ना, तू नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण करायला जाशील, तुझी ओळख निर्माण करायला धडपडशील. मग तेव्हा तुझ्या हाताशी पैसे पाहिजेत ना, म्हणून मी तुझ्यासाठी साठवते. म्हणजे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुरुवात तरी चांगली होईल. मला माहिती आहे तुझी स्वप्न लय मोठी आहेत, एवढ्याशा पैशांना नाही पूर्ण होणार. पण मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं, त्यापेक्षा मी काहीतरी केलं याचं समाधान तरी मिळेल मला. सूर्या, आता तुझं आणि माझं स्वप्न एकच आहे. तिथं आपण दोघांनी पोचायचंय. तुझ्या बहिणी आता माझी जबाबदारी आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.